आणि त्यामध्ये मग ज्ञान, कौशल्य आणि मूल्य त्याच्या संबंधीचा विस्तार बघूया. ठीक आहे. बघा, शैक्षणिक उत्कृष्टता असा आपला मुख्य मुद्दा होता आणि त्याच्यामधल्या त्याची व्याख्या जी होती त्याच्यामध्ये 3 मुख्य घटक होते. शैक्षणिक उत्कृष्टता कशी साध्य करता येईल त्याच्यातले 3 मुख्य घटक म्हणजे एक होता ज्ञान, दुसरं होता कौशल्य आणि तिसरं होता मूल्य. हे सर्व जर त्या विद्यार्थ्यामध्ये प्रवेश झालेला असेल सर्वच्या सर्व, तर आपल्याला त्याला उत्कृष्ट शिक्षण त्याने घेतलेलं आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. मग कालच्या तासात आपण बघा कुठपर्यंत आलोय. तर कौशल्य हा भाग आपण काल पाहिलेला आहे. कौशल्याचा भाग आपण पाहिलाय काल. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो आहे मूल्यांचा. कशाचा आहे? मूल्यांचा. मूल्य कौशल्याचा कशाला भाग आपण फक्त सुरू केला होता सर. काय म्हणलात? कौशल्य हा भाग आहे ना, तो फक्त सुरू केला होता. फक्त सुरू केला होता का? नाही, ठीक आहे. थोडंफार घेतलं होतं पण रिव्हिजन घ्या सर. थोडं काय होतं, लाईट गेली होती ना. एकच बरोबर आहे. वाक्य ठीक सांगितलं आहे. होतं आणि लाईट गेली, व्याख्या सांगितली की असं झालं होतं. तुमची ही एकाग्रता नव्हती माझी, सॉरी तुमची असेल पण माझी नव्हती. माझ्या नाही, मनामध्ये थोडं ते बॅटरी बुद्धीची लाईट डिस्चार्ज नव्हती, लाईट बुद्धीची झालं लाईट होती त्याच्यामध्ये काल. ते कन्फ्युजन झालं होतं. जरा एकाग्रता नसली हे असं होतं बघा, विस्कळीतपणा होतो कार्यामध्ये, केल्या जाणाऱ्या कार्यामध्ये विस्कळीतपणा येतो. बरोबर आहे. ठीक आहे. कौशल्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, काय व्याख्या केली होती त्याची? तर एखादं कार्य सक्षमपणे पार पाडणे म्हणजे त्याला कौशल्य असं आपण म्हटलेलं होतं. म्हणजे काय? तर शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर आहे. थिअरॉटिकली सगळं शिक्षण घेतलेलं आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही नोकरीवर लागचाल, ज्यावेळेस तुम्ही सरकारी हुद्द्यावर किंवा प्रायव्हेटमध्ये कंपनीत जिथं काही डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, इंजिनियर व्हाल, जे काही व्हाल, तिथं ते शिकलेलं तिथं वापरता येणं सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये कौशल्य अवगत करणं, त्याच्यामध्ये कौशल्य अवगत करणं. आता बघा, तुम्ही डॉक्टर बरेच आहेत तुमच्या लातूरमध्ये किंवा तुमच्या आसपास भरपूर डॉक्टर असतात. अ, त्याच्यापैकी मग तुम्ही एका डॉक्टरची निवड करता. असं का करत असाल हो तुम्ही? भरपूर आता हृदयाचे डॉक्टर आहेत. हृदयाचे डॉक्टर भरपूर आहेत. पण त्याच्यापैकी जास्त करून एका दवाखान्याला खूप गर्दी असते. असं का होत असेल? का असं होत असेल? प्रॅक्टिस चांगली असते म्हणून. त्यांचं त्या हां. क्षेत्रातलं कौशल्य खूप आता म्हणजे विकसित झालंय, डेव्हलप झालंय. त्यांनी जे मिळवलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान त्यांनी प्रत्यक्षातपणे उतरवलेलं आहे. प्रत्यक्षातपणे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामधलं कौशल्य, त्याच्यामधला तरबेजपणा, त्याच्यामधला जो उत्कृष्टता आहे त्यांना प्राप्त झाली. त्याच्यामुळं आपण इतर डॉक्टर्सना सोडून त्या डॉक्टरकडे जातो. मग दुसऱ्याही डॉक्टरनं डिग्र्या घेतलेल्याच आहेत, परंतु कौशल्य तितकं प्राप्त केलेलं नाही. बरोबर आहे. किंवा वकील असतील, भरपूर वकील असतात शहरामध्ये. मग त्याच्यापैकी एक वकील असतो तो भारी, सगळ्यात भारी. नामांकित वकील. बरोबर आहे. आणि जास्त करून ह्या केसेस ज्या आहेत, त्या वकिलाकडे जातात. पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव असतं. या वकिलाकडे जावा, या वकिलाकडे जावा. खूप भारी वकील आहे, खूप भारी वकील आहे. म्हणजे काय? त्यानं जे शिकलं, शिक्षण घेताना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा जे शिकलं, त्याला काय केलं त्यानं प्रत्यक्षामध्ये उतरवलं. हे उतरवणं, हे उतरवता येणं आणि उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करणं, हे सुद्धा शिक्षणामध्ये उत्कृष्टतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. हे शक्य झालं तरच त्याचं शिक्षण सार्थक झालं असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. आता याच्यानंतर त्याचा पुढचा जो भाग बघूयात आपण आणखीन. कौशल्य काय तुम्हाला समजलं असेल नेमकं. तर पुढचा भाग आहे मूल्य. मूल्य कशाला म्हणता येईल मग नेमकं? सांगता येईल काही? मूल्य कशाला म्हणायचं? सांगा बघू. मूल्य म्हणजे त्या त्या विषयातली नैतिकता.
बर, ठीक आहे. त्या त्या विषयातील नैतिकता. आणखीन काही म्हणता येईल, सांगता येईल? किंमत पण म्हणता येईल का त्याला? मूल्य म्हणजे किंमत, बरोबर आहे. पण एखाद्या त्या वस्तूचं मूल्य, स्थितीनुसार जागा बदलेल. एखाद्या वस्तूचं मूल्य, बरोबर आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वस्तू आहेत ज्या अमूल्य आहेत, त्यांचं पण मूल्य असतं. जसं की पाणी आहे, हवा आहे, बरोबर आहे. हवेचं काय मूल्य आहे बघा, बरोबर आहे. ती विकत घेता पण येणार नाही आपल्याला, अमूल्य गोष्टी आहेत. तशाच जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी अमूल्य आहेत, जे नैतिक मूल्य आहेत आणि त्यांना सुद्धा एक किंमत आहे, बरोबर आहे. म्हणून त्या गोष्टींना मूल्य असं सुद्धा, म्हणजे एक प्रकारची किंमत असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या गोष्टी मौल्यवान आहेत, अमूल्य आहेत. एखाद्यामध्ये बघा, एखाद्यामध्ये प्रामाणिकपणा असणं हे मूल्यवान आहे का नाही हो? आहेच बरोबर आहे. आहे. अमूल्य आहे, किंमत नाही त्याची, किंमत मोजता येणार नाही त्याची. अशा प्रकारचं ते मूल्य आहे. आणि अशी जी वेगवेगळी मूल्य आहेत, त्यालाच आपण नैतिक मूल्य असं सुद्धा म्हणूयात. किंवा या मूल्यांनाच आणखीन एका वाक्यामध्ये असं म्हणूयात की नैतिक मार्गदर्शन तत्वे. नैतिक मार्गदर्शन तत्वे म्हणजे मूल्य, असं आपल्याला तिथं म्हणता येईल. तर बघा पुढे काय म्हटलंय आणखी, तर ही जी मूल्य आहेत ती स्वतःचे आणि इतरांचे जीवन चांगले बनवण्यास मदत करतात. स्वतःचे आणि इतरांचे जीवन चांगले बनवण्यास मदत करतात. आता बघा, दोन याच्यामध्ये, या एक वाक्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. स्वतःपुरताच विचार आपल्याला इथं करायचा नाही. तर आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण सुद्धा म्हणतो बघा, स्वतः जगा, जगा आणि जगू द्या, बरोबर आहे. त्याप्रमाणे जगा आणि जगवा. ऐकू येते का आवाज? येतोय सर. हो सर. कटतोय मध्ये थोडा. गेला होता आवाज. बर, ठीक आहे. बघा, तर मग आता स्वतःचा तर विचार करायचाच आहे, पण आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, बघा, आपण स्वतःचा विचार केल्याच्या नंतर आपण त्याच्यानंतर दुसऱ्यांदा विचार कोणाचा करतो? आपल्या कुटुंबाचा, बरोबर आहे. पुन्हा आपल्या कुटुंबाच्या नंतर मग आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा, राष्ट्राचा. कारण यांचं आपण कुठंतरी काहीतरी देणं लागतो, बरोबर आहे. यांचं काहीतरी कर्ज आपल्यावरती असतं, राष्ट्रऋण आपल्यावरती असतं, बरोबर आहे. जसं की पितृऋण, मातृऋण अशी वेगवेगळी ऋण आपल्यावरती असतात. त्याचप्रमाणे समाजाची सुद्धा काही ऋण आपल्यावरती असतात आणि त्यांच्या भल्यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यासोबत आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राचा विकास कसा होईल त्याच्यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि या दोन्हीसाठीही मूल्य आपल्याला तिथं मदत करणारे आहेत. म्हणजेच काय म्हणले, स्वतःचे आणि इतरांचे जीवन चांगले बनवण्यास आपल्याला मूल्य काय करतात? मदत करतात. त्यासोबत मूल्य हे आपल्याला नीती, नियम, जबाबदारी, आदर्श अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास सुद्धा मदत करतात. जबाबदाऱ्या पार पाडणं वेळेवर, जसं की आताच मी म्हटलं, मातृऋण, आईची जबाबदारी पार पाडली पाहिजे. पितृऋण, ही ऋण ह्यांच्यावरती असतात, मुलांवरती असतात. पण जबाबदाऱ्या ज्येष्ठांच्या वेगळ्या, बरोबर आहे. आईची जबाबदारी आईनं पार पाडली पाहिजे. वडिलांची जबाबदारी वडिलांना पार पाडली पाहिजे. आणि वडील दिवसभर पिऊन फिरकत आहेत, घराचा विचारच करत नाहीत, म्हणल्यास ते योग्य आहे का? नाही. कारण
त्यांनी सुद्धा कुठंतरी उदरनिर्वाहासाठी काम केलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. त्यासोबत जसं ज्यांची त्यांची कर्तव्य आहेत, म्हणजे त्यांच्या त्या जबाबदाऱ्या आहेत आणि नैतिक मूल्यातून या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला तिथं मदत होत असते आणि जे या नैतिक मूल्यापासून दूर राहतात, ते जबाबदाऱ्या पार पाडण्यास असक्षम राहतात असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत बघा, आता मूल्य जे आहेत त्याचे काही महत्त्व आहे. मूल्यांचं काही महत्त्व आहे. मग कोणकोणतं महत्त्व आहे? तर पहिलं आहे सकारात्मक सामाजिक संबंध, दुसरा आहे नैतिक विकास आणि तिसरा आहे समाजाचे कल्याण. समाजाचे कल्याण. आता नैतिक मूल्यांचा भाग बघतोय आपण. मूल्यामध्ये वेगवेगळे प्रकार. त्यासोबत आता पहिला जो प्रकार आहे सकारात्मक सामाजिक संबंध, याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात मग? मूल्यात मोडणाऱ्या काय काय गोष्टी येतात? जसं की सहकार्य आहे, एकमेकांना मदत करणं, बरोबर आहे. शेजारी शेजाऱ्याला मदत करतो. त्याचप्रमाणे एका गावातील दुसऱ्या गावातल्या व्यक्तींना मदत करतात. म्हणजे समस्त मानव जातीला एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं, हे सुद्धा या मूल्यांचं महत्त्व आहे. त्यासोबत विश्वास, एकमेकांवरती विश्वास ठेवणं आणि विश्वास जपणं, ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा मूल्यांमध्ये मोडतात. त्यासोबत प्रामाणिकपणा, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सकारात्मक सामाजिक संबंधामध्ये येतात आणि त्या मूल्याच्या माध्यमातून जोपासल्या जातात. त्यासोबत नैतिक विकास म्हणजे काय? तर योग्य आणि अयोग्य यांच्यामधील निवड करणं, याच्यामध्ये नैतिक विकास असं हा भाग येतो. म्हणजे काय हो? आता तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये आहात. अभ्यास आता समजा आपण काल परवाचं उदाहरण दिलं, की 12वीला असलं की आपल्यावर बंधनं नसतात. अभ्यास केला काय न केला काय कोणी विचारत नाही. परंतु करणं, बरोबर आहे. करावं का न करावं या दोन्ही गोष्टीमधली जी निवड आहे, अभ्यास करावं ही निवड करणं सुद्धा ह्या नैतिक विकासामध्ये येते. त्यासोबत समाजाचे कल्याण, याच्यामध्ये काय काय सांगता येतील गोष्टी? तर जसं की शांतता आहे, बरोबर आहे. ज्याच्यातून समाजाला फायदा खुराक होईल. नेलं का? ज्याच्यातून समाजाला फायदा होईल. तर बरोबर. आजच एक आपण उदाहरण पाहिलं बघा. कोणतं हो? दहशतवादी हल्ल्याचं. सगळ्याला खुराक चारलं का? दहशतवादी हल्ल्याचं आपण अरे आजच हे एक रे, उदाहरण पाहिलं. त्या कानाचा डबा रे, म्यूट करा. कान कोऱ्याचा दिवसा डबा बाहेर हाय. हम्म. ठीक आहे. बघा कुठपर्यंत आलोय? समाजाचे कल्याण हा भाग आपण पाहत होतो आणि समाजाच्या कल्याणामध्ये शांतता, समरसता, बरोबर आहे. दयाभाव, बंधुभाव, अशा वेगवेगळ्या नैतिक मूल्यांची जबाबदारी तिथं आपल्यावरती असते. ज्याप्रमाणे आपल्यापासून समाजाला हित होईल अशा गोष्टीच आपण करणं तिथं महत्वाचं असतं. जसं की आजच आपण एक पाहिलेलं जे उदाहरण आहे दहशतवादी हल्ल्याचं, ते काय आहे हो? ते नैतिक मूल्यामध्ये येतं का? बसतं का नैतिक मूल्यामध्ये? कारण ते समाजास हानिकारक आहे. बरोबर आहे. फक्त आपल्या समाजाचा विचार तिथं करायचा नाही. जसंच पहिल्यांदाच आपण पहिल्याच वाक्यामध्ये पाहिलं बघा, जगा आणि जगू द्या. ही नैतिक मूल्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे मग हा दहशतवादी जो हल्ला आहे, तो जगा आणि जगू द्यामध्ये येतो का हो? नाही समतेमध्ये येतो का? नाही नाही बंधुत्वामध्ये येतो का? नाही. समरसतेमध्ये येतो का? बरोबर आहे. तर असल्या कोणत्याच गोष्टीत तो बसत नाही. म्हणजेच समाजाचे कल्याण त्या व्यक्तीद्वारे किंवा त्या समाजाद्वारे साध्य होत नाही. बरोबर आहे. म्हणजेच मूल्यांच्या महत्त्वामध्ये समाजाचं कल्याण सुद्धा साधलं जातं आणि हे आपल्याला मूल्यांमधून दिसून येतं. त्यासोबत आता काही जी मूल्य आहेत, ते आपण बघूयात. तर तुम्हाला काही माहीत असलेली सांगा थोडक्यात थोडीफार. नैतिक मूल्य सांगा. सत्याची प्रतिष्ठा,
हा, छान. पहिलं आलं बघा एक. सत्य हे सुद्धा नैतिक मूल्य आहे. आणखीन सत्य यमनियमाचे पालन म्हणता येईल आपण समजा सत्याबरोबर. हा, आपण पण हे सगळं वाचत महाव्रत ऐकत शेवटी यम नियमांकडे जाणार होतो. बरोबर आहे. कारण यम नियम हे काय आहेत? यम काय आहेत हो? सामाजिक पातळीवर महाव्रत पालन महाव्रत आहेत. महाव्रत आहे. महाव्रत आहेत. नाही. यम सार्वभौम काय? यम काय आहेत सांगा फक्त. अहिंसा, अहिंसा, सत्य, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. पाहिजे. सामाजिक जीवनाचा आधारभूत घटक आहेत. आता हे दोन्ही बी जे आहेत बघा, हे दोन्ही जे आहेत ही नैतिक मूल्यच आहे. बरोबर आहे. नैतिक मूल्यांचाच भाग आहे. मग आता हे सर्व काही आपण बघत होतो. हे सगळं बघतच आपण यम नियमांकडे जात होतो आणि शिक्षणामध्ये जे मूल्य आहेत त्या मूल्यांची भर आपल्याला योगामधून घालता येते. योगामधून भर पाडता येते. यम नियमामधून भर पाडता येते. म्हणजेच आपली उत्कृष्ट शिक्षणाची व्याख्या आपल्याला तिथं पूर्ण करायची होती. ठीक आहे. आताच त्यांनी रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे सत्य जे आहे त्याच्यापैकी आणखीन 1-2 सांगता आली तर सांगा तुम्हाला. यम नियमांना सोडून. तर स्वदेशी हे एक जीवन मूल्य आहे. बर. स्वावलंबन पण आहे. प्रामाणिकपणा. बर. प्रामाणिकपणा ठीक आहे. आणखीन ठोसर सर सांगा. तुम्ही दोघांनी मिळून सांगा, नाही तर एक तर सांगा. पर्यावरणाची काळजी घेणं. हा, पर्यावरणाची भूतदया काळजी सर. भूतदया पण म्हणता येईल. पर्यावरणाची काळजी घेणं आणि प्रदूषण न होणं. प्रदूषण न होण्याकडे लक्ष देणं. बरोबर आहे. ही सुद्धा नैतिक मूल्य आपली जबाबदारीच आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन म्हणू आपण त्यांना. संवर्धन करणं किंवा भूतदया आता म्हणलात तुम्ही. भूतदयेचा हा प्रकार असेल. ठीक आहे. त्याच्यातले आपण 5-6 बघूयात काय काय आहेत आणखीन थोडे आणि त्याच्या पुढे आपण जाऊया. त्याच्यातलं एक आहे मी सांगितलेलं बघा, प्रेम. नैतिक मूल्य आहे का हो? बरोबर आहे. प्रेम हे काय आहे? नैतिक मूल्य आहे. तर प्रेम म्हणजे काय? तर इतरांबद्दल सकारात्मक भावना किंवा इतरांबद्दल आदर किंवा इतरांबद्दल आपुलकी, जिव्हाळा, माया. आता आपण जे उच्च शिक्षित लोक आहेत आणि घड्याळाच्या काट्यावर धावत आहेत आणि मोठ्या-मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहेत किंवा उच्च वस्तीमध्ये जसे की पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी आपण सहजच म्हणून जातो, की बघा शहरामध्ये आपुलकी राहिली नाही किंवा प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिलं नाही. कोण कधी येतंय, कोण काय करतंय, कुणाला काय झालंय का, कुणाला बरं वाटत नाही का? बघा समजा आपण खेड्यामध्ये सहजच आपल्या गल्लीतल्या कोणाला जरी बरं वाटत नसलं, तर आपण लगेचच त्याला बिस्किट पुडा वगैरे घेऊन त्याला बघण्यासाठी जातो. म्हणजे आपल्याला काय आहे त्याच्याबद्दलची चिंता आहे, की काय झालंय बघावं, चला ऑपरेशन झाले, कसं झालं, काय नाही, त्याला विचारलं पाहिजे. सगळं बरोबर आहे. त्याप्रमाणे म्हणजे इतरांबद्दलची आपुलकी, इतरांबद्दलचा जिव्हाळा, मग तो कुणीही असो, आपला जो समाज बांधव आहे, त्याच्यातला कुणीही असो, त्या सर्वांविषयी प्रेमाची भावना असणं आणि अलीकडे काय होतंय, की जाती-जातींमध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहेत. तू या जातीचा, मी या जातीचा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रेमाची भावना कुठेतरी खालावली जाते आणि ते सुद्धा ह्या समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, अयोग्य आहे. जाती-जातीमध्ये आता बघा, वर एक आपण विषय बघितला होता, समाजाच्या कल्याणामध्ये काही पॉइंट सांगितले बघा मी. शांतता आणि समरसता आणि आता सध्याचा काय चालू आहे आपला पॉइंट? प्रेम. बरोबर आहे. मग आता जो विषय म्हटला मी बघा, समाजामध्ये, जाती-जातीमध्ये जो तेढ निर्माण होतोय, हा समरसता विषय काय आहे? रवी सर आहेत का गेले? रवी सर. सर्वांना सामावून घेणे. जाती धर्म
भाव विसरून सगळ्यांना सामावून घेणे. मी मराठ्याचा आहे म्हणून फक्त मराठा बांधवावरतीच प्रेम असावं आणि इतर बांधवांना किंवा इतर समाजातील लोकांना म्हणजे दोन्हीमध्ये परस्पर अंतर असू नये. किंवा मी लिंगायत समाजाचा आहे तर माझ्या समाजाविषयी माझं प्रेम आहे, इतर समाजाचं मला देणं घेणं नाही. किंवा मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे आणि मी एक वेगळ्या समाजाचा आहे, मी बौद्ध आहे, मी हिंदू आहे, असं म्हणजे फक्त आपल्या आपल्या जातीपुरतं समता, बंधुता, न्याय अशा गोष्टी न ठेवता तर सर्वांप्रती प्रेमाची भावना ठेवणं, जोपासणं या गोष्टी सुद्धा प्रेम या नैतिक मूल्यामध्ये येतात. त्यासोबत त्याच्यानंतरचा आणखीन एक आहे दया. दुसरं नैतिक मूल्य आहे बघा दया. आणि दया म्हणजे काय? तर दुःखी, गरजू लोकांना काय करायची आहे? मदत. हे सुद्धा आपलं काय आहे? एक नैतिक मूल्य आहे. बघा, आजकाल रोडवरती ॲक्सिडेंट जरी झाला, तरी पूर्वी धावून यायची लोक सगळे त्याला मदत करण्यासाठी, उचलण्यासाठी. आता सुद्धा येतात. पण मी काल परवाच एक ॲक्सिडेंट पाहिला, की तिथं त्यांच्या जवळ थांबायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. ती तडफडत होते. त्यांना उचलण्यासाठी सुद्धा कोणी तिथं तयार होत नव्हतं. म्हणजे दयाभाव असणं हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग समाजातील बांधवांविषयी तर असलाच पाहिजे, मानव जातीविषयी तर दयाभाव असलाच पाहिजे, परंतु त्याच सोबत प्राण्यांविषयी सुद्धा दयाभाव असला पाहिजे, निसर्गाविषयी दयाभाव असला पाहिजे. ही सगळी काय आहेत? नैतिक मूल्य आहेत. हे सगळं दयामध्ये येतं. त्याच्यानंतर सत्य म्हणजे नियमित सत्य बोलावे, खोटं बोलू नये. हे नियमामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. बघा, कितीही उच्च शिक्षित व्यक्ती असला आणि खोटं बोलत असेल तर त्याची ओळख काय असते हो? खोटारडा. बरोबर आहे? कितीही उच्च शिक्षित असू द्या आणि त्याच्या बोलण्यामध्ये खरेपणा नसेल, तात्विकता नसेल, तर आपण त्याला सहजच काय म्हणतो? काय हा माणूस खोटारडा आहे म्हणतो. म्हणजे नैतिक मूल्य तो उच्च शिक्षित झालाय, परंतु नैतिक मूल्य त्यानं जपवली नाहीत. म्हणून तो उत्कृष्ट शिक्षणाच्या व्याख्यामध्ये तो बसणार नाही. त्यासोबत शांत असणं, संयमी असणं आणि वादविवाद टाळणं. शक्य होईल तितकं वादविवाद टाळणं हे सुद्धा नैतिक मूल्यामध्ये येतं. त्यासोबत अहिंसा आहे, आदर आहे. आदर म्हणजे इतरांच्या भावना व विचारांचा आदर करणे आणि इतरांचा. थोडक्यात 3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्या. इतरांचा म्हणजे प्रत्येक व्यक्तींचा, त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या विचारांचा. इतरांचा, विचारांचा आणि भावनांचा या तिन्ही गोष्टीचा आदर आपण प्रत्येकानं ठेवला पाहिजे. आता बघा, मी लहान आहे म्हणून तुम्ही मला असं हे बोललं न पाहिजे. म्हणजे आदर भावनेनं बोललं पाहिजे. किंवा तुम्ही मोठे आहात, कुणीतरी माझ्यापेक्षा लहान आहे किंवा कुणीतरी माझ्यापेक्षा श्रीमंत आहे, कुणीतरी माझ्यापेक्षा गरीब आहे. तर हा जो भेदभाव आहे, हा भेदभाव न बाळगता प्रत्येकाच्या विचारांना आदर द्या. प्रत्येकाच्या विचारांना त्या ठिकाणी काय द्यायचं आहे आपल्याला? हे द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे निष्ठा. निष्ठा ही कशाच्या प्रती असली पाहिजे? तर आपल्या कामाच्या प्रती निष्ठा असली पाहिजे. आपल्या कामाप्रती आपण प्रामाणिक असलं पाहिजे. जे काम आपण निष्ठेने करतो, त्या कामामध्ये आपली प्रगती होते, वाहवाही होते, बढती होते. म्हणजे बघा, बरेच जण आता समजा बरेच कर्मचारी आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यापैकी एखाद्या कर्मचाऱ्याला चांगला पुरस्कार मिळतो. ते का मिळतो? तर त्यानं केलेल्या कामाबद्दल. मग त्याला का पुरस्कार भेटला असेल? तर ते जे त्यानं काम केलेलं आहे, ते त्यानं निष्ठेनं केलेलं आहे. आता बघा, बरेच जण काय करतात, की हे काम सरकारी आहे, केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं, कमी अधिक प्रमाणात केलं तरी चालतं, असं सुद्धा मनामध्ये भावना असते कामाप्रती. ठीक आहे, बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल याच्या बद्दल, कामाप्रती निष्ठेबद्दल? जर कामाप्रती निष्ठाच नसेल, तर काम उत्कृष्ट होईल का हो?
काम उत्कृष्ट होईल का, उच्च दर्जाचं होईल का, चांगल्या दर्जाचं होईल का? तर ते काम उत्कृष्ट दर्जाचं न होता निकृष्ट दर्जाचं होणार आहे. त्यासोबत त्याच्यामध्ये बढती सुद्धा त्यांची होणार नाही. म्हणजे आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असणं, प्रामाणिक असणं. आता बघा, काही जण काय करतात की एखादा अधिकारी आहे आणि त्याच्या पुढे कर्मचारी काम चांगलं करतो आणि अधिकारी निघून गेला की काम कसं तरी करायचं. म्हणजे मला पाहणारा कोण आहे, मला पाहणारा कोण आहे. आता पाहणाराच निघून गेलेला आहे, त्यामुळं कसं तरी काम केलं तरी भागेल, अशी सुद्धा भावना मनामध्ये असते. मग अशा प्रकारचं काम तुम्ही वैद्यकीय क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, कंपन्या असतील, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये केलं जाणारं काम असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये केलं जाणारं काम असेल, सर्व कामाप्रती तुम्ही एकनिष्ठ असणं हे सुद्धा अधिक गरजेचं आहे. जे तुम्ही शिक्षण घेतलंय ते तुमच्या एकनिष्ठतेतून त्या कामामध्ये तुम्ही उतरवणं गरजेचं असतं. त्यासोबत जबाबदारी हा विषय आताच आपण पाहिलेला आहे. एकमेकांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं सुद्धा हा नैतिक मूल्यांचा भाग आहे. आणखीन करुणाच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला, तर दुःखी गरजू लोकांना मदत करणे. दुःखी गरजू लोकांना मदत करणे. त्यासोबत आता ही जी जीवनमूल्य आहेत, ही जीवन जगताना प्रेरणा देतात. कशासाठी? जीवन जगण्यासाठी. नैतिक मूल्य काय करतात? महत्वाचं कार्य काय करतात ते? तर जीवन जगताना आपल्याला प्रेरणा देण्याचं काम ही जीवनमूल्य करतात. आणि बघा, आताच आपण मूल्यांची जी व्याख्या बघितली, काय होती? जी स्वतःचे आणि इतरांचे जीवन चांगले बनवण्यास मदत करेल, त्याला आपण काय म्हणलं? मूल्य. मग आता जी ही वेगवेगळी पाहिलेली मूल्य आहेत, ही सर्व मूल्य आपलं तर कल्याण करणारच आहेत, स्वतःचं तर कल्याण करणारच आहेत, परंतु त्यासोबत ही मूल्य समाजामध्ये सुद्धा समाजाचं कल्याण करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि स्वतःपुरताच विचार करता, समाजाचा विचार करत नाही. किंवा काही लोक असे असतात, उच्च शिक्षित असतात, पण बघा आतंकी लोक, आता बरेच अगोदरचे आतंकी लोक सुद्धा इंजिनियर्स होते. माहित आहे का तुम्हाला? मोठमोठे इंजिनियर होते. पण इंजिनियर होते, चांगली उत्कृष्ट दर्जाचे इंजिनियर होते, पण त्यांचा समाजामध्ये वावरण्याचा दृष्टिकोन किंवा दुसऱ्या समाजाला हानी पोहोचवण्याचा दृष्टिकोन, म्हणजे हे त्याचं उत्कृष्ट शिक्षण झालं का हो? सांगता येईल? शिक्षणाचा त्यांनी म्हणता येईल का? म्हणजे एखाद्या देशाच्या समाजास हितासाठी वापर केला. दुरुपयोग, शिक्षणाचा त्यांनी दुरुपयोग केला. बरोबर आहे. आणि बघा, असा उच्च शिक्षित व्यक्ती एखाद्या आपल्या समाजाला सोडून दुसऱ्या समाजाचं अहित चिंततोय, म्हणजे ते सुद्धा नैतिक मूल्यामध्ये येतं का? नाही. कारण शांतता जी आहे किंवा दयाभाव जो आहे, तो सर्व प्राणी मात्रांविषयी आपण बाळगणं, म्हणजे ते नैतिक मूल्यामध्ये येतं. अशा प्रकारे बघा, आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. कोणकोणत्या? तर उत्कृष्ट शिक्षणाची व्याख्या इथं पूर्ण होते. बघा, या सर्व गोष्टी मिळून आता कोणकोणत्या गोष्टी आहेत? एक आहे ज्ञान. बरोबर आहे. ज्ञानामध्ये चारही प्रकारचं ज्ञान त्याला अवगत होणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणतं? शैक्षणिक ज्ञान, व्यावसायिक ज्ञान, सांस्कृतिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान, असं चारही प्रकारचं ज्ञान त्याला अवगत होणं गरजेचं आहे. त्यासोबत कौशल्य, म्हणजे शिक्षण घेताना शिकलेलं सगळं आपण कामामध्ये उतरवता त्याला आलं पाहिजे, म्हणजे हे कौशल्य झालं. आणि समजा एखादा खूप मोठा डॉक्टर आहे, परंतु त्याला जर ते कौशल्यच वापरता येत नसेल, तर त्याचा उपयोग आहे का हो? ते उत्कृष्ट शिक्षण झालं का? तर नाही, म्हणता येणार नाही त्याला उत्कृष्ट शिक्षण. किंवा त्यासोबत शेवटचा जो मुद्दा आपल्या उत्कृष्ट शिक्षणामधला होता, तो होता मूल्य. सर्व प्रकारचं ज्ञान आहे, परंतु समाजामध्ये वावरताना किंवा स्वतःविषयी किंवा इतरांविषयी आदर नाही,
ह्या सर्व गोष्टी, नीती नियमाच्या गोष्टी, मूल्याच्या गोष्टी जर त्याला जोपासता येत नसेल तर ते सुद्धा उत्कृष्ट शिक्षण म्हणता येणार नाही. म्हणजेच या तिन्ही चारही गोष्टींना धरून ज्यावेळेस तो पूर्ण होईल, बघा ज्याप्रमाणे हिरा बनवण्याच्या अगोदर खडा असतो आणि हे वेगवेगळे पैलू पाडले की तो हिरा बनतो, त्याचप्रमाणे हा उत्कृष्ट एक विद्यार्थी बनण्यासाठी हे एक पाडलेले वेगवेगळे त्याच्यावरती काय आहेत, पैलू आहेत आणि एक एक पैलू त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आणि आताच पाहिलेली जी नीतिमूल्य आहेत ती मूल्य आता आपण हे सर्व सार्वजनिक याच्या दृष्टिकोनातून बघितलं, परंतु योग अभ्यासामध्ये सुद्धा नैतिक मूल्य आहेत, जसं की यम आणि नियम, बरोबर आहे. आणि ह्या नैतिक मूल्यांची पूर्तता आपल्याला योग अभ्यासातील यम आणि नियमामधून करता येते. म्हणजे योगा प्रॅक्टिस फॉर असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं योगा प्रॅक्टिस मधला कोणता भाग? यम नियमांचा भाग. यम नियमांचा भाग शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सुद्धा आपल्याला तिथं वापरता येतो. जसं की अहिंसा असेल, बरोबर आहे, सत्य असेल, खोटी न बोलणे, चोरी न करणे. चोरी न करणे ह्याच्यामध्ये कशात येईल हो? सहज शिक्षणामध्ये त्याचा अर्थ कसा लावता येईल? जर समजा आपण परीक्षा देतोय आणि परीक्षा देताना पुढच्या विद्यार्थ्याचं पाहून आपण लिहितोय, ही काय झाली? चोरी झाली का? म्हणजेच हे जे नैतिक मूल्य आहे तो सांभाळतोय का? नाही. आणि असं जर तो करत राहिला तर पुढे सुद्धा त्याला तशीच सवय लागणार आहे, चोरी करण्याची ती सवय लागणार आहे. आणि मग परीक्षेविषयी त्याची चिंता तितकी नसेल. बघूया कोणीतरी आजूबाजूला आलं की इकडच्याचं तिकडच्याचं सर्वांचं बघून, मागच्याचं पुढच्याचं सर्वांचं बघून आपण उत्तरं लिहू शकतो, असं त्याच्या मनामध्ये एक धारणा निर्माण होते, बरोबर आहे. मग तो असंच करत करत पुढे जातो, शिक्षणामध्ये पारंगतपणा त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे बघा यम नियमातील चोरी न करण्याचा संबंध आपण इथं लावू शकतो. आणि प्रामाणिकपणाचा संबंध कुठं लावू शकतो? तर कॉपी न करता लिहिणे. काय लावता येईल? कॉपी न करता लिहिणे. मग जर बघा आम्ही 7वी 8वीला असताना सुद्धा आमच्या मनामध्ये एक धारणा होती. 7वी 8वीला असताना आमचा एक काही विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. कॉपी जर केलं की आम्हाला पाप केल्यासारखं वाटायचं. म्हणजे तशी एक धारणा बनवलेली होती आणि त्या ग्रुपमध्ये ती धारणा होती की एखाद्यानं उगाच थोडीशी जरी कॉपी केलं की ते पाप केल्यासारखं आम्ही समजायचं त्याला. म्हणजे ती धारणा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. इतरांचं पाहून तो पास होईल, ठीक आहे, गुण चांगले येतील, कॉपी करून मार्क चांगले भेटतील, परंतु व्हायचं कसं बघा. तर आमच्या वर्गामध्ये काही शिक्षकांची मुलं सुद्धा होती, 2-3 शिक्षकांची मुलं होती आणि हा एक वेगळा ग्रुप होता. त्याच्यामध्ये काय तर कॉपी याचं प्रमाण सर्रास चालायचं, म्हणजे करायचे, कॉपी करून लिहायचे विद्यार्थी. परंतु निकाल आल्यास आणि कॉपी करताना ते विद्यार्थी काय करायचे, सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे, एकही प्रश्न शिल्लक ठेवायचा नाही. अशा प्रकारे सर्व प्रश्न सोडून मोकळे व्हायचे. आणि कॉपी न करून लिहिल्यामुळं काय व्हायचं की मधला आदला कुठला तरी प्रश्न सुटायचा. मधला आदला कुठला तरी प्रश्न सुटायचा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर अर्धच यायचं. अशा स्वरूपामध्ये आमचा पेपर पार पडायचा. मग शाळेच्या बाहेर आली की चर्चा चालायची की आम्ही सर्व प्रश्न सोडवले, आमचे इतके प्रश्न राहिले, तुमचे इतके प्रश्न राहिले, हे राहिलं ते राहिलं, हे ठीक आहे. मग सगळ्यात शेवटी ज्यावेळेस निकाल लागायचा, त्यावेळेस कॉपी न करता लिहिणाऱ्यांचे मार्क चांगले यायचे. म्हणजे मग त्यावेळी मला एक प्रश्न पडायचा. प्रश्न काय पडायचा की मी तर बाबा माझे बरेच प्रश्न लिहायचे राहिले होते, काही प्रश्न सुटले होते, काही प्रश्नाची उत्तरं अर्धीच लिहिलेली होती, परंतु त्यांनी जो प्रश्नपत्रिका सोडवली ती सर्वच्या सर्व प्रश्न त्यांनी मेंटेन केलेले होते, सगळे लिहिलेले होते. तरी आणि बघून लिहिलेलं होतं, सगळं व्यवस्थित लिहिलेलं होतं, तरी सुद्धा न बघता लिहिणाऱ्याला मार्क जास्त आले. जे कशावरून आले असतील हो? परीक्षकाचा सद्विवेक बुद्धी जागृत होती, त्याच्या लक्षात आलं की ह्याने प्रामाणिकपणाने लिहिलं आहे. म्हणजे प्रामाणिकपणाला मिळालेले गुण आहेत ते. कशाला मिळालेले गुण आहेत?
प्रामाणिकपणाला मिळालेले गुण आहेत. त्यावेळी माझ्या मनामध्ये विचारायचा, पण त्याचं उत्तर मला आता सापडायचं किंवा खरंच हे प्रामाणिकपणामुळं ते मिळायचं. ठीक आहे, हा विषय वेगळा आहे. त्यासोबत आणखीन कुठला गुण त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल? तर बघा, विद्यार्थ्यांना खरं बोलण्याची सवय. बरोबर आहे. खरं बोलण्याची सवय सुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आता बघा, बरेच वेळेस आता गृहपाठाविषयी, काल तुझा गृहपाठ पूर्ण झालाय का? असा जर प्रश्न टाकला तर नाही, लाईटच नव्हती, मला दळण आणायला जायचं होतं, माझी वही खराब झाली होती, माझी पेन संपली होती. अशी प्रश्नाची उत्तरं आपण पण दिलेली आहेत लहानपणी. बरोबर आहे. तुम्हीही दिलेले असतील, मी पण दिलेली आहेत. हा विषय वेगळा आहे. पण याच्यातून काय होतं, की तो आपल्या कर्तव्यापासून दूर जातो. आपल्या कर्तव्यापासून दूर जातो आणि इथूनच त्याला बेजबाबदार राहण्यास त्याला अनुकूलता मिळते, प्रतिकूलता मिळते. परंतु त्याच ठिकाणी शिक्षकांनी त्याच्याकडून चांगलं सत्याचं वचन वदवून घेतलं तर ते सुद्धा बेजबाबदारपणा कमी करण्यासाठी आपल्याला तिथं उपयोगी येईल. म्हणजे ही सगळी जी आहेत नैतिक मूल्य, ही सुद्धा शिक्षणामध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. मग हा जो भाग आहे हा आपला इथं संपवतो. या मॉड्यूल मधला शेवटचा पॉईंट जो आहे तो इथं संपवतो. याच्यामध्ये काही अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. किंवा योगाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये का असावा, असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय उत्तर सांगताल? योगामुळे व्यक्तीचे उत्कृष्ट ज्ञान एक एक भेटावं, त्याचे नैतिक योगाचा समावेश. आता तुम्हाला हा प्रश्न आलाय, किती मार्काचे प्रश्न असतात? सर्वात 12 मोठा 12 प्रश्न किती? 16 16 मार्काचा. 16 मार्काचा प्रश्न आलाय हा. योगामध्ये योगाचा समावेश करणं का गरजेचं आहे, असा जर प्रश्न आला शिक्षणामध्ये योगाचा त्याला समावेश करणे. त्याला थोडं फिरून विचारतात. परंतु योगाचा समावेश असावा किंवा आधुनिक शिक्षणामध्ये योगाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. किंवा शिक्षणामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये योगाचा समावेश करणं का गरजेचं आहे, असं सुद्धा म्हटलं शारीरिक जातं. विकास, मानसिक विकास, नैतिक विकास, हं. आणखी व्यक्तिमत्व का विकास. बरोबर आहे. आता बघा, या प्रश्नाची उत्तरं तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये लिहू शकता. बरोबर आहे. कसं? आता बघा, शिक्षणावर किंवा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते? शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, नैतिक मूल्य. बरोबर आहे. मग ही सगळी जी आहेत त्या सगळ्यांची पूर्तता आपल्याला योगातून होते. बरोबर आहे. शारीरिक आरोग्याची पूर्तता होते. शारीरिक आरोग्य त्याचं योग्य राहतं, चांगलं राहतं आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं तरच तो चांगलं अध्ययन करू शकतो. तो शिकवलेलं चांगलं ग्रहण करू शकतो. समजा त्याला वारंवार सर्दी होते, वारंवार घसा दुखतोय, वारंवार तो आजारी पडतोय किंवा कुठेतरी दुखणं आहे, कशाचा तरी त्रास आहे, म्हणजे शारीरिक काहीतरी त्याला त्रास आहे, तर त्याचं मन शिक्षणामध्ये लागेल का? नाही. शिक्षणात असेल का? साधा काटा जरी टोचलेला असेल तर आपलं मन त्या टोचलेल्या काट्यामध्ये ज्या वेदना होत आहेत त्या वेदनांमध्ये राहतं. म्हणजे अध्ययन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुद्धा आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे. मग त्या चांगल्या आरोग्याची पूर्तता कोण करतं? योग करतं. बरोबर आहे. आणि त्यासोबत नुसतं शारीरिक आरोग्य असून चालतं का? तर त्याच्यासाठी मानसिक आरोग्य असणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. एखादा व्यक्ती, आता बघा, माझंच एक उदाहरण सांगतो मी. मी 12वी ला असताना एक मित्र होता. आम्ही याच्यावरती राहायचो रूमवरती. मग
त्याला एक ओसीडी नावाचा विकार होता, मानसिक विकार. कोणता? ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं त्याला म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे याच्यामध्ये काय असतं की, आणि हा जो विकार आहे ओसीडीचा, तो तारुण्यामध्ये म्हणजे हा जो पिरियड आहे 11वी 12वीचा असा जो पिरियड आहे, अशा पिरियड मधील विद्यार्थ्यांना थोडासा जास्त होतो असं निदर्शनामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय त्रास होतो त्या विद्यार्थ्याला की वारंवार धातू धुण्याचं प्रमाण असेल किंवा एखादी गोष्ट वारंवार करणं, डबल डबल करणं, म्हणजे दार वारंवार लावणं, बसले का नाही ते चेक करणं, लिहिताना एखादं वाक्य डबल डबल लिहिणं, पुन्हा त्याच्या मनामध्ये काहीतरी शंका येते, काहीतरी शंका त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि ती शंका, त्या शंकेचं जर आपण निरसन नाही केलं तर ती शंका आपल्याला त्रास देऊ शकते असं त्याच्यामध्ये मनामध्ये भावना असते. मग तो जो विचार आलाय तो त्या विचारावरती तो प्रतिक्रिया करतो, काहीतरी प्रतिक्रिया करतो. मग ती प्रतिक्रिया केली की त्याला आराम वाटतं, बेचैनी वाटते. बघा 3 गोष्टी लक्षात आल्या. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह म्हणजे एक विचार आला मनामध्ये आणि त्या विचाराची त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती असते आणि ती भीती दूर करण्यासाठी तो काहीतरी कृती करतो. कशी कृती करतो? मानसिक किंवा शारीरिक. शारीरिक म्हणजे काय? बोट मोजणं किंवा देवाचं सारखं दर्शन करणं, परत सारखं प्रत्येक फोटोच्या पाया पडणं आणि ते पण लगेच सारखंच, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा. आणि ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह हे जर जास्त अतिप्रमाणामध्ये झालं तर एकच क्रिया तो सारखं सतत करत असतो. का? तर त्याच्यामध्ये मनामध्ये ती बेचैनी असते. जोपर्यंत ती बेचैनी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो काय करत असतो? कंपल्शन करतो. म्हणजे एखाद्या कृतीचं कंपल्शन करतो, जसं की शारीरिक कृती असेल किंवा मानसिक कृती असेल. बरोबर आहे. मग हा विकार लक्षात आला का तुमच्या? हा कोणता आहे? मानसिक विकार आहे. तुमच्या बघण्यामध्ये आहे का कोणाला? तुमच्या बघण्यात नाही. आहे का किंवा ऐकलेलं आहे त्याविषयी? प्रत्येकामध्ये नाही. एखादं असं असतंच आहे, व्यसन असल्यासारखं. मी ऐकलेलं आहे पण आपल्या बघण्यात नाही. ते पुन्हा पुन्हा कुलूप लावलं का नाही पाहणे, ते उघडून समजा ज्याची सवय थोडीफार अं, माहिती आहे त्याच्यात. वारंवार स्वच्छता करणे. हा, वारंवार हात धुणं, हात स्वच्छ करणं, सारखं काहीतरी ते हातात लागल्यासारखं वाटतं आणि परत परत हात धुतात आणि कितीही वेळा धुवलं तरी समाधान होत नाही. म्हणजे हा सुद्धा काय आहे? एक मानसिक विकार आहे. मग अशा प्रकारचे अनेक मानसिक विकार आहेत. बरोबर आहे. निराशा असेल म्हणजे डिप्रेशन असेल. आजकालचे विद्यार्थी अभ्यासाच्या बर्डनाखाली किंवा आता त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जर त्यांना शिक्षणासाठी घातलेलं असेल. समजा एखाद्याला डॉक्टरकी करायची आहे आणि इंजिनिअरिंगला घातलं किंवा तो विद्यार्थी त्याला माहित आहे की त्याची बौद्धिक पात्रता तेवढी नाही त्याच्यामध्ये, त्याच्या मनामध्ये. पण त्याला जर त्या क्षेत्रामध्ये घातलं तर तो यशस्वी होत नाही आणि त्याचं टेन्शन त्याच्या मनामध्ये कुठेतरी येतं, डिप्रेशनमध्ये जातो, उदासीनतेमध्ये जातो. आणखीन काय विकार आहेत मानसिकतेशी निगडीत? उदासीनता आहे, नैराश्य आहे, आताच म्हणलेली ओसीडी आहे किंवा आणखीन काय सांगता येईल त्याच्या बाबतीत मानसिक विकारांशी संबंधित? भयगंड आहे, न्यूनगंड आहे. भयगंड म्हणजे एखाद्या विषयी भीती उत्पन्न होणे, एखाद्या गोष्टीविषयी भीती उत्पन्न होणे. फोबिया. कोण मला काहीतरी म्हणेल का? मी आता रस्त्यानं चाललोय, तर हे मी बरोबर चाललोय का? कोणी मला पाहतंय का? कोणी मला काहीतरी म्हणेल का? कोणी मला रागवेल का? असे भयगंड किंवा न्यूनगंड म्हणजे मी जो अभ्यासक्रम निवडलाय, त्या अभ्यासक्रम मी पूर्ण पाडू शकेन का? आता आणखीन एक विद्यार्थ्याचं मी उदाहरण देतो, की तो माझ्यासोबत होता. टायपिंगची परीक्षा द्यायची होती. मग त्याच्या मनामध्ये घट्ट बसलेलं होतं, की टायपिंग तो सराव केला नाही व्यवस्थित. टायपिंगचा सराव केला नाही आणि त्याच्या मनामध्ये काय होतं, की मी नापास होणार आहे. आणि म्हणून त्यानं काय ठरवलं, की परीक्षेलाच जायचं नाही. पण मग सहजच तो गाठ पडला आणि तो म्हणला, की माझी काही प्रॅक्टिस वगैरे झालेली नाही. मी नाही आता पास होणारच नाही. नापास होतो मी. म्हणून मी येणार नाही. असं होईल, नापास तर नापास, चल बघू तर. म्हणून घेऊन गेलं आणि रिझल्ट पास आला.
बरोबर आहे. म्हणजे मनामध्ये न्यूनगंड असणं. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी या मानसिकतेमध्ये येतात. आत्मविश्वास नसणं. बघा, एखादी गोष्ट पार पाडण्यासाठी आत्मविश्वास सुद्धा तितका जबाबदार आहे. शिक्षण पूर्ण पार पाडण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास गरजेचा आहे. हे एवढं शिक्षण माझ्याच्यानं झेपल का नाही, हा सुद्धा मनामधला काय आहे, न्यूनगंड आहे. बरोबर आहे. आणि आत्मविश्वास कशाने वाढवता येईल हो आपल्याला? वाढवता येतो का तो? वाढवता येतो योगाच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून वाढवता येईल? योगाच्या माध्यमातून वाढवता येईल का? हो. बरोबर आहे. म्हणजेच हे काय झालं, आत्मविश्वास जो आहे मानसिक समुपदेशनातून पण वाढवता येतो आणि योगाच्या माध्यमातून पण वाढवता येतो. बरोबर आहे. म्हणजे योग जो आहे तो विद्यार्थ्याला एक प्रकारचं संरक्षक कवच देतोय. बघा, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असो, तो विषय वेगळा झाला. आपला विषय सध्या विद्यार्थ्याचा आहे म्हणून तो बघतोय. एक विद्यार्थी असेल किंवा एक व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला योग जो काय आहे, चारी बाजूने एक संरक्षक आरोग्य देतो, मानसिक आरोग्य देतो, आध्यात्मिक आरोग्य देतो, भावनिक आरोग्य देतो. सगळ्या बाजूनी त्या व्यक्तीला कणखर बनवतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतो. ह्या सगळ्या गोष्टी एकातून साध्य होत आहेत. बरोबर आहे. सगळ्या कशातून साध्य होत आहेत? एकातून साध्य होत आहेत. मग याचा समावेश शिक्षणामध्ये असावा का नसावा? हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी. कारण हा प्रश्न वारंवार येतो, सारखाच येतो, त्याच्यामुळं त्याच्यावरती आपण चर्चा केली. आणखीन काही असेल तर सांगा. तर नवीन जो भाग आहे योगा इन स्पोर्ट्स, आपण तो नवीन तासात चालू करू. एखादा प्रश्न वगैरे कोणता असेल तर सांगा. आपल्या अभ्यासक्रमात सूर्यनमस्काराचे प्रकार किती आहेत सर? प्रॅक्टिकल मध्ये का? हो, एकच प्रकार आहे. एकच आहे. हो, एकच आहे. सूर्यनमस्काराचे प्रकार आहेत आणखीन, पण आपल्या अभ्यासक्रमात एकच आहे प्रकार. त्या वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या गुरूंनी, जसं की आपलं पट्टाभी जॉईस म्हणून त्यांचं थोडं वेगळं आहे ते सूर्यनमस्काराचं, किंवा आणखीन लोणावळ्याचे जे होते त्यांचं थोडं वेगळं आहे. म्हणजे आसनामध्ये थोडा फरक आहे. कोणी पर्वतासन नाही, तुम्ही ते विपरीत दंडासनाचा एक विषय मागे निघालता बघा. हो सर, त्याच्यामध्ये हो. करतो, शरीर पूर्ण खाली टेकवतो, म्हणजे अष्टांग नमन आसन करतो. बरोबर आहे. तर त्या सूर्य नमस्कारामध्ये तिने काय केलंय, अष्टांग नमन दंडासन दिले. म्हणजे हो. प्लँक पोज म्हणतो, प्लँक पोज असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला. म्हणजे हात सरळ असे ताट आणि म्हणजे पाय जमिनीला. फक्त पंजे पंजे जे असतात टाचावर असतात, म्हणजे आधांतरी शरीर असतं असं. मग आता त्याच्यानुसार मग काही जण काय करतात, 2 वेळेस पर्वतासन न करता 1 वेळेस पर्वतासन करतात आणि 1 वेळेस ते दंडासनाचा समावेश दंडासन. करतात. थोडाफार बदल आहे. पुरेच 1-2 आसनाच्या फरकाने बदल आहे सूर्यनमस्कारामध्ये, एवढंच. पण पूर्ण सूर्यनमस्कार तर तो असणार, जशास तसा असणार आहे. फक्त 1-2 आसनांचा फरक त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणखीन काही? प्रश्नपत्रिका पाहिल्यात का तुम्ही? हो सर, सोडवल्यात पण. कसे प्रश्न आहेत याच्या बाबतीत? एकाग्रतेसाठी योगाभ्यास लिहा. हा सर, बऱ्याच स्मरणशक्तीसाठी प्रश्नांचे उत्तर रिपीट व्हायला लागलेत. म्हणजे कसं हो जरी हो विचार हो, केला तरी उत्तर एकच यायला लागलंय. बरोबर आहे. आता बघा,
एकाग्रतेसाठी आपण तिथं ध्यान पण लिहू शकतो, आसनं पण ती काही लिहू शकतो. आणि तीच आसनं ध्यानात्मक याच्यामध्ये म्हणजे एकाग्रतेसाठी आणि स्मरणशक्तीसाठी. हे फरक तितका नाही त्याच्यात. असं. रिपीट झाले तरी चालतात प्रश्नपत्रिकेत. तुम्हाला एकच प्रश्न सोडवावा लागणार आहे ना. म्हणजे समजा स्मरणशक्तीसाठी काही करतो योगासन, तर तेच आसनं सहनशीलतेसाठी आहेत, तेच हो. कार्यकुशलतेसाठी आहेत, आणि तेच काही स्मृती. आसनं किंवा सूर्यनमस्कार असतील तर सर्वांगीण विकासासाठी किंवा ध्यान आपलं स्मरणशक्ती असेल किंवा काय एकाग्रता असेल त्याच्यामध्ये पण आपण सूर्यनमस्कार लिहू शकतो. आता एकाग्रतेसाठी योगाभ्यास म्हणल्यास काय सांगणार तुम्ही? मोजका अभ्यास सांगा. वृक्षासन, आसन, वृक्षासन, ताडासन, ओंकार आसनांचा काही ध्यान, भाग, प्राणायामाचा भाग, प्राणायामाचा काही भाग किंवा मी मुद्रा, सांगितल्याप्रमाणे हस्तमुद्रा पण आहेत सर. काही हस्तमुद्रा, काही ध्यानाचा भाग, बरोबर आहे. त्राटक असेल, जितकं आपल्याला तिथं शक्य लिहिणं शक्य असेल त्याचा सहभाग त्याच्यामध्ये वाढवायचा. पुन्हा ध्यानात्मक स्मरणशक्तीसाठी म्हणलं तर मग दोन्ही हे आसनं दोन्ही पण पण ऍड येतात. हा. आसने ऍड करतायत. आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी म्हणलं तर पण हे आसनं आपण ऍड करतो त्याच्यामध्ये पण ऍड करता प्रश्न येतात. फक्त फिरवलाय पण सगळ्यांचे उत्तर सेमच येतात. हा. थोडाफार बदल. हा, आसनं एक दोन वगळता बाकी सगळे आसन प्रत्येक उपचारासाठी तेच आहेत. आणि वेगळे प्रश्न म्हणलं तर मग आता मी म्हटल्याप्रमाणे शिक्षणात योगाचा अभ्यास का गरजेचा आहे, समावेश कसा करावा असा पण प्रश्न असतो. किंवा आणखीन वेगळे प्रश्न म्हणलं तर वेगवेगळ्या इयत्तेसाठी योगाभ्यास. म्हणजे 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास काय सुचवाल, 10वीच्या वर्गांसाठी योगाभ्यास काय सुचवाल, असं 1लीच्या वर्गासाठी योगाभ्यास काय सुचवाल, असे प्रश्न आहेत त्याच्यात. त्याच्यापैकी पण जर वेगळाच प्रश्न असेल तर तुम्ही नोट करून ठेवा, आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. हा, अजून एक होतं सर, आधुनिक शिक्षण पद्धतीत योगाचा समावेश कसा करता येईल? तर याचं उत्तर म्हणजे नेमकं कसं सुरू करायचं? म्हणजे आपण शिक्षण म्हणजे काय शिकलो, शिक्षणाचे उद्दिष्ट शिकलो, योग आणि शिक्षण ते पण शिकलं, पण आधुनिक शिक्षण पद्धतीचं आणि योगाचं म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धती शिक्षण कशाला म्हणता येईल आपल्याला, नेमकं कशाला म्हणायचं? प्रतियुक्त शिक्षण का? म्हणजे सर्वांगीण विकास करणे हा तर शिक्षणाचा म्हणजे पारंपरिक शिक्षणाचाही हाच उद्देश आहे. मग आधुनिक शिक्षण म्हणजे आणि योग ते नाही कळलं. ठीक आहे. शिक्षण बोलणार आहेत का सर तुम्ही? नाही बोलणार. बर, ठीक आहे. असं स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे नाही बोलणार म्हणून. ठीक नाही, आहे. ते मॅडम म्हणत होते ना आधुनिक शिक्षणाचा ते फरक कळला. आम्ही म्हटलं मग शिक्षकांना कळलं नाही म्हणजे आम्हाला कसं कळायचं? नाही सर, म्हणजे असं कळतं स्वतःला समजून घ्यायला, पण शब्दात उतरवायचं म्हणल्यानंतर एक विशिष्ट भाषा, एक मुद्दे पाहिजेत ना लिखाणासाठी. जसं की शिक्षणाचा समावेश का करायचा म्हणल्यास आपण सांगितलं ते शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लाभ, भावनिक लाभ असं सांगितलं. परंतु आधुनिक शिक्षण म्हणजे नेमकं आधुनिक शिक्षण कशाला म्हणायचं हा विषय मोठा आहे. त्याच्यानंतर शिक्षण आणि आधुनिक शिक्षण दोन्हीतला काय फरक आहे? मग आधुनिक शिक्षण म्हणजे काय समजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये समावेश काय करायचा हे आपण चर्चा ही जी आहे ते आपण पुढच्या तासामध्ये करूया. थोडंसं कन्फ्युजन आहे मला पण त्या याच्याविषयी. आणि तो पुढचा पण प्रश्न सर,